पत्र दिले आपण सर, आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेतली. काय नक्की नेमकं कारण? एक मतदारसंघातले एक महत्त्वाचा नगरपालिकेचा विषय होता. त्या नगरपालिकेच्या विषयामध्ये 25 MLTची योजना आमच्या बीड नगरपालिकेमध्ये 5 वर्ष झाले तयार झाली. फक्त 20 कनेक्शन बिल भरल्या नाहीमुळं, थकीत असल्यामुळं ती योजना चालू नाही आहे. आणि मुबलक पाणी असून सुद्धा बीड शहरामध्ये 15 दिवसाला पाणी येत होतं. हा एक महत्त्वाचा विषय मतदारसंघातला होता. नंतर संतोष अण्णा देशमुख यांच्या ज्या प्रकरणामध्ये काही विषय बोललो. आंतरवली सराटीला मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. दुसऱ्याच दिवशी एक आमदार म्हणून त्यांना भेट दिली, तेही त्यांच्या कानावरती टाकलं. मला वाटत नाही आता तो आरोपी जो काही व्यक्ती एक राहिलेला आहे तो काही सापडणार नाही. जी काही सुरुवातीचं जे काही आपण समीकरण त्या भागातले बघतो, जेव्हा काय एखादा विषय त्यांच्या अंगलट येतो तो माणूस कधीच सापडत नाही असं दिसतं. आणि मला वाटत नाही हा माणूस सापडतो. सापडणार नाही का? जे काही झालं असेल त्याच्यासोबत मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. ज्या पद्धतीने दादाचा स्वभाव आहे, एखादी चुकीची गोष्ट झाली असेल तर ती दादाला पटत नाही. आणि ज्या पद्धतीने तपास जेव्हा सर्व आमदारांनी सभागृहामध्ये मांडल्यानंतर सरकारमार्फत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ज्या पद्धतीने बोलले, तिथे एसपींची बदली झाली. आणि एसपीची बदली झाल्यानंतर जी काही कारवाई तिथं होतीये, 2 नंबरचे उद्योग असतील, अनेक गोष्टी, मग काही लोक अटक झाली. ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं विरोधी वाकावरती जरी असलं तर ह्या गोष्टी आपल्याला बोलायला पाहिजे तिथं. पण फक्त जे मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे, मी सुरुवातीपासून हा विषय जो बोलतोय की फक्त त्या संदर्भात तिथं आलं की कुठं ना कुठं तरी VIP ट्रीटमेंट त्यांना दिल्या जाते. कारण का 28 तारखेला जेव्हा सभागृहामध्ये मी बोललो होतो की जर या प्रकरणात मास्टर माइंड जर ह्यांना अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यातले लोक मोर्चा काढणार, आम्ही मोर्चा काढणार. आणि तुम्ही जर मोर्चा बघितलं तर 1 लाखापेक्षा जास्त अधिक लोक आणि सर्व जाती धर्मातले लोक तिथं जमले होते. आणि ज्या तपासामध्ये CDR मध्ये जे काही प्रशासनाकडे कानावरती आले, जे काही माझ्या कानावरती आलं आहे, तर त्याच्यामध्ये नक्कीचपणे हे सर्व मास्टर जे आधी बोललो होतो ते तसं तिथे सापडले. मी आधी अजून एक माझं त्याच्यामध्ये बोलणं आहे की हा गुन्हा दाखल करण्यासाठी एक 10-12 तास उशीर झाला. या 10-12 तासामध्ये तिथले SP असतील, त्या भागातले त्या डिव्हिजनचे जे DYSP असतील किंवा त्या पोलीस स्टेशनमधले जे काही प्रशासन असतील, कुणी वरद हस्तांनी त्यांना फोन तिथं केले, गुन्हा डिले करायला उशीर केला. मला वाटतं हे सगळं CDR रिपोर्टवरतून कळणार आहे. हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा द्यावा लागेल. तो सापडणार नाहीये, बराच दिवस गॅप ह्याच्या आधी सुद्धा अशा काही गोष्टी झाल्या. एखादा विषय जर अंगलट आला तर तो माणूस कधी भेटतच नाही, असा उद्योग तिथं झालेले. आणि तुम्ही बघत असताल की प्रत्येक जण आज कुठं ना कुठं देशमुख अण्णा म्हणजे ह्यांच्या कुटुंबाला, संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटतोय, अटक होते, वाल्मिक कराड अटक झालाय. हे बघून ज्यांच्यावरती अन्याय झालेत, अशा पद्धतीची घटना तिथं घडल्यात, जे आतापर्यंत दबावामध्ये होते ते लोक पुढे आले आणि ते पुढे येऊन मोकळेपणाने, मोकळ्या श्वासाने बोलतात. तरी सुद्धा या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण चालून आणि प्रशासनाला जर मोकळा श्वास, मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे, तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे कुणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील, लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील.
हे बघा, त्यांना कुणी एक तर बोलायला लावत नाहीये. रस्त्यावरती ज्या पद्धतीने लोक उतरतात ते कुणी त्यांना गाड्या काय आणायला काही साधनं काही देत नाहीयेत. जे पण काही त्यांचे फॅमिली मेंबर बोलतात ते जे काही त्यांच्यासोबत जे घडलंय 302 सुद्धा कंप्लेन घेतलेली नाही, नावं घेतली नाहीत. हे प्रकार त्यांच्या कुटुंबातले लोक बोलतात. हे एकमेवच नाही, असे अनेक जे काही घडलेलं आहे ते हळूहळू समोर तिथं येणार. आणि मी मीडियाचं पण हे पहिलं प्रकरण आहे तिथे की या प्रकरणामध्ये जेव्हा हा विषय माझ्या जिल्ह्यातला मी सभागृहामध्ये मांडला तेव्हा माझ्यासहित विरोधी म्हणजे मी विरोधी बाकावरती, पण या विषयाची गांभीर्य बघून सगळ्यांनी जी ह्याची सत्यता ऐकून म्हणजे जे सत्ताधारी आमदार आहेत ते सुद्धा या विषयावरती गंभीर तिथं चर्चा केली. सरकारने त्याची दखल घेतली. हा पहिल्यांदाच विषय आपल्याला दिसून येतो आणि लवकरात या गुन्हेगारांना फासावर सोडून ह्याची न्यायाची अपेक्षा सर्व लोक बघतात. सापडत नाही किंवा प्रकरण सापडू शकत नाही, त्याला सोडलं का शोध आहे तर तुमची काय वेगळी मागणी नाही की आता तो नाही आता परदेशात गेलेला आहे किंवा काही त्याचा मृत्यू झालेला परदेशात गेला का कुठे वेगळी तुमचा संशय काय आहे? माझा संशय आहे, जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो. 24 तासात सापडतो. काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असं मला असं वाटतं. बघा, अंजलीताईंनी जे काही डॉक्युमेंट्स दिलेत, वस्तुस्थिती त्या ज्या पदावरती म्हणजे सामाजिक ह्याच्यावरती काम करतात, काहीतरी तथ्य त्या डॉक्युमेंटमध्ये असणार असं तर काही म्हणजे काहीतरी द्यायचं म्हणून असं झालं नसेल. काहीतरी वस्तुस्थिती ट्रान्झॅक्शनमध्ये वाल्मिक अण्णा कराड असतील किंवा धनंजय मुंडे साहेबांच्या ह्याच्यामध्ये असतील. आणि काल मीडियाच्या मार्फतच मी आज ऐकलं होतं की त्यांनी असं सांगितलं अंजलीताईंनी की आज सीएम साहेबांमध्ये आणि दादामध्ये ह्या संदर्भातली चर्चा होऊन ह्याच्यावरती निर्णय होणार. मला असं वाटतं आज आपण त्याची वाट बघितली पाहिजे. येऊ